जय शिवराय, जय शंभूराजे. तसं तर तुम्ही इंट्रो बघितलाच असेल. आज मी आलेलो आहे रायगडावरती आणि आम्हाला इथून एक अर्धा किलोमीटर वरती म्हणजे बाईक पार्किंग आहे. तिथून मग आम्हाला वरती तिकडे वरती चालत जायचं आहे. महाराजांचे टी शर्ट आणि हे नाही घेतलेलं आहे आणि ही आपली गाडी हे का कसली खराब झाली आहे. हे पुढं तर ह्याचं काही दिसतच झालं आहे आणि मूर्त्या बघा ना कसल्या भारी आहेत रे यार, खरंच खूप भारी आहे. लोकेशनवरती पोचलेलो आहे. इकडे बघू शकता, इथून आम्हाला जायचं आहे. इकडचे ते काका बोलले की इथून 1.5 तास लागेल ना बोलले, कंटिन्यू म्हणजे असं थांबत गेलं तर 1.5 तास लागेल आणि एकदम स्पीडमध्ये गेले तर ते 1.25 तासमध्ये जाईन बोललेत. आता बघू व्ह्यू बघा कसलं भारी वाटतंय. आई ग कपडे चेंज करायचे चाललेत. इकडे बघा, इकडे वरती जायचं आहे आम्हाला आणि सूर्य कसला भारी आलाय रे भाई. व्ह्यू बघा, फक्त तुम्ही व्ह्यू बघत राहा. आणि गाईज हा माझा लुक कसं वाटतंय, एकदम भारी ना. आणि हा इथे काय करते, हा ते काय बोलतात रे त्याला, हा इनर, हा इनर घालते. आणि दे बॅग घेतो मी, दे घेतो की बॅग घेतले बाई. तसं 100-150 किलो वजन आहे, काय विषय नाही. मिळून माझं आणि एवढ्या वरती गाई चरायला आले, काय विषय. हे बघा दिसते का, हा बघा बघा एवढ्यावरती कशी काय आली असेल रे, काय माहित बाई. बघ ना, आणि बाजूला आजूबाजूला सगळी जाळ्या लावल्यात आहे. हा ना भाई गाईज. आणि ना सकाळी घरातून निघताना व्लॉग नाही बनवला, कारण विषय असा झाला की पाऊस आला आणि त्याच्यामुळे ना खूप म्हणजे चिकचिकीत आणि माझे पाय बघा, हे बघा कसले बेकार झालेत. आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ नीट नव्हता येत आणि फोनवरती पाणी पडायचं ना, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला. पण जेव्हा मी खाली आलो ना तेव्हा प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आनंद भाई बघा गाईज. आणि टोटल आम्ही 10 जण येणार होतो. तर आमचा मागच्या 3 दिवसापूर्वीच प्लॅन झालेला, तर गाडीचा प्रॉब्लेममुळे ना बाकी सगळे कॅन्सल झाले. तर आता आम्ही आलेलो दोघंच, मी आणि आनंद. आणि त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम सॉल्व झालेला. गाडी मी बघितलेली रातोरात 11 वाजेपर्यंत मी गाडीचा अरेंज केलेला, सगळ्यांना मेसेज टाकलेला, एकाने पण रिप्लाय नाही दिला आणि अजून पण ते मेसेज पेंडिंगमध्ये आहेत, कोणीच सीन नाही केलेला. काय विषय नाही, कोण आलं कोण नाही आलं काही फरक पडत नाही. पण भाई हे बघायला ना भाई खरंच यार खूप भारी वाटतं. हे आजकालच्या ऑनलाईनच्या जगामध्ये ना खरंच लोक खूप हरवून गेलेले आहेत आणि प्रेम प्रकारांमध्ये खूप व्यस्त झालेत. पण अशा काही गोष्टी बघायला रायगडला ना मी पहिल्यांदा आलो आहे. ह्याच्या अगोदर आम्ही 3 जण होतो, प्रतापगडाला गेलेलो, राहुल, मी आणि आनंद. तेव्हा पण खूप मजा आलेली. बघा ठिकला बघा, अरे नवरात्री आहे रे भावा, नाहीतर तुला कच्चाच खाल्ला असता. नवरात्री आहे भाऊ, का कसला बघतोय चाल्या, तुला कच्चा खाल्ला असतं, पण कसं जरा नवरात्री आहे. चल हो का, कसलं भारी ना. नाव काय तुझं, अरे नाव सांग की. चल वर चल जाऊया. काय जिथल्या पाण्याने तोंड धुतलं आणि खूपच भारी वाटलं, गार पाणी होतं. आणि अजून एक बोलायचं होतं, आपल्या महाराजांनी अख्खं आयुष्य दिलं स्वराज्यासाठी, तर आपण एक दिवस तर नक्कीच देऊ शकतो ना गड किल्ल्यांसाठी. या गड किल्ल्यांवरती खूप भारी वाटतं, खूप म्हणजे अख्खं टेन्शन आहे ना ते दूर होतं. खरंच माइंड खूप फ्रेश होतं. बाबा ह्या वयात पण गड किल्ले बघायला येतात. बाबा तुमचं वय काय आहे? 65 वय आहे गाईस. आणि 65 वयाच्या मध्ये पण गड किल्ले बघायला येत आहेत. बाबांचं वय 65 असून पण बाबा गड किल्ले बघायला येतात, तर आपण का नाही येऊ शकत गड किल्ले बघायला गाईस. तर आम्ही दरवाजापाशी पोचायलाच आलेलो आहे आणि इकडे दरवाजा आहे, 1 मिनटं, हा आहे मेन दरवाजा ना रे, हा मेन दरवाजा आहे.
बघू शकता गड किल्ल्यांवरती येता तर माझी एक कळकळीची विनंती आहे की कचरा वगैरे करू नका. कचऱ्यासाठी सेपरेट असं डस्टबिन जागोजागी केलेलं आहे त्यांनी, तर त्याच्यामध्ये टाका किंवा आपल्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि खाली जाऊन नंतर मग तिकडे डस्टबिन वगैरे असेल तिकडे टाका. हे बघू शकता हे हत्ती तलाव आहे आणि हे इथे खूप पाण्याचा साठा आहे. हा आहे बाजारपेठ आणि इथून पुढे काय आहे हे मला पण नाही माहिती. आणि इकडे मागे पण आहे, इकडे मागे पण आहे, पण आम्ही तिकडे गेलो नाही कारण आम्हाला सगळ्यात पहिले इकडे जायचं आहे. आणि हे बघा आपला बाई बोल इज्जत. कसलं भारी आहे ना गाईस. इकडे दात लागल चावले त्याला ती की बिस्किट वगैरे आहे का, कत्री आली तिची गाईस. गाईस थोडं भीती वाटते कारण कसं विषय माहिती आहे का, उगाच आपण त्याला आपलंसं करायला बघतोय पण विषय काय होईल त्याच्या आईला वाटेल की आपण त्याला मारतोय, तर आम्ही असं काही करणार नाही आहे. हे जगदीश्वर मंदिर आणि आम्ही इथून आतमध्ये चाललो आहे. बघू शकता हे असं जगदीश्वर मंदिर आहे. याचा असा आकार ह्याच्यासाठी बनवलेला आहे की जे लांबून बघणारे शत्रू आहेत ना त्यांना असं वाटेल की आपल्याच लोकांचं हे म्हणजे हे इथलं स्थान आहे असं, त्याच्यासाठी मग महाराजांनी ह्या मंदिराचा आकार असा दिलेला आहे. बघू शकता हे बघा हे शिवलिंग आणि इकडे वरती दिसत पण नाही पाणी वगैरे टपकतंय पाया पुढे. गाईज हे आपल्या महाराजांचं स्मारक आहे. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्यश्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. त्यावेळेचा दरबार पूर्ण पॅकबंद होता, पण आज दरबार एवढं ओपन असून सुद्धा कुठल्याही कोपऱ्यातून बोललेला आवाज राजांच्या सिंहासनापर्यंत आवाज ऐकायला मिळतो. म्हणजे त्यावेळेची कल्पना करा, त्यावेळी पूर्ण दरबार पॅकबंद होता, पण आज दरबार ओपन असून सुद्धा इतके हलक्या होतात बोललेला आवाज राजांच्या सिंहासनापर्यंत आवाज ऐकायला मिळतो. आजही ऐकायला मिळतो तो आवाज, फक्त शांतता लागते. कुठल्याही कोपऱ्यातून जरी कागद जरी पडले ना तर तो आवाज इथे ऐकायला मिळतो. गाईस आत्ता त्या दादाने बोलला ना ते तिथून एकदम हळू बोलत होता, तर ते आम्हाला इकडेपर्यंत ऐकायला येत होतं. म्हणजे ना आधी असं होतं की म्हणजे कुठल्या पण कोपऱ्यामधून ना कोण पण म्हणजे असं हळू आवाजात बोललो ना तरी पुऱ्या दरबारामध्ये ऐकायला येत होतं. हा जो भाग आहे ना तो दरबाराच्या मागचा भाग आहे. आणि इकडे बघा इथून असं गुफा टाईप आहे, इथून खाली उतरायचं. एक मिनिट लो असं वाटते हा दगड पडेल, पण असं नाही होणार. चल इथनं असं खाली आहे आणि गुफे टाईप आहे भाई, खरंच खूप भारी वाटतंय. हा दिसेल ना, लाईट चालू कर बरं काहीच. एक मिनिट हा. चल काहीच इकडं काही दिसत नाही भाई, काय विषय हा ना भाई. मंदिर आहे गाईज बघा दिसत नाही, लय अंधार आहे रे. ती बाहेर कुठून निघाली तर मग बोलू. हे मंदिर आहे की राहण्याची जागा आहे गाईज. इथे काय आहे ते नाही माहीत, पण अंधार अरे म्हणजे आपल्यावर उन्हाचा प्रकाश पडला ना त्याच्यामुळे ना पूर्ण आम्हाला काळोख दिसत होतं, कॅमेरामध्ये प्रॉपर दिसत होतं. तर आम्ही चाललो रिटर्न. तिथे आहे असं गाईस, इकडे काय आहे हे नाही माहीत. हे ते काय इथून खड्डा आहे काय, गुफा बिफा आहे की काय भाई. गाईस यार खरंच खूप मोठा दरबार आहे रे. तर पुढे म्हणजे एवढं वाटलं नव्हतं की म्हणजे असं मागे काय असेल, पण लय मोठा दरबार आहे अजून पण आहे खूप मोठा. इकडे बघा कसला व्ह्यू आहे आणि इकडे बघा कसला व्ह्यू आहे.
इथून पासून ते इकडेपर्यंत पूर्ण गड बघून झालेला आहे. आता आम्ही बनवतोय कप नूडल्स. कसलं भारी आहे बघा. हे बघा हे बघा, आहे का नाही, आहे का नाही क्वालिटी. ह्याच्यात चमचा आहे, ते बघा असा काढायचा आणि ह्याला असा मोडायचा. हे मोडला की झाला हे चमचा. कसा आहे का नाही. हे काढतो. अजून ह्याच्यात पण आहे पाणी, तसं गरम झालंय गाईज. आणि आम्हाला चाय पण बनवायचा होता, पण आम्ही ना त्या घाईमध्ये ना विसरून गेलो. अरे ह्याच्यात चमचा नाही. हे बघा ह्याच्यात चमचाच नाही, पण ह्याच्यामध्ये बघा ते किती काय काय टाकलंय. चमचा नाही, काय विषय नाही, हातानं खाऊ. हे असं काढायचं आणि असं फेकून द्यायचं आणि असं ठेवायचं. वाटाणे बिटाणं येतं हे बघ की. बघा आता मी स्नॅप टाकतो सगळ्यांना. आईच्या गाव गाईज पाणी तापलेलं आहे. याला बंद करणार आणि याला ना भाई वाजते थोडं जरा. तर काय पक्कड बिक्कड एवढं सगळं काय आणू शकत नाही. त्याच्यामध्ये टाकायचं. पागळणार नाही ना भाई. नाही पागळणार. हा ना. अजून थोडं पाणी. तुमच्या नाही करणार. हा थांब किती. आणि अजून गाईज का पाणी कमी पडलं म्हणजे काय सीन झाला माहिती आहे का. ॲक्च्युली पूर्ण भरलेलं, पण ते पाणी वाफेने ना पूर्ण वाया गेलं. अजून आता परत एकदा गरम करतो, काय विषय नाही. तोपर्यंत इकडचं हे होईल. ओके. आता ह्याला ना असंच हलवायचं. बंद करा आता. गाईस फायनली आपला कप नूडल्स झालेला आहे. एकदा टेस्ट करून बघतो कसं काय आहे ते. एक नंबर आहे, एक नंबर. खरंच लय भारी वाटतंय. आणि गाईज एक चाय बनवायचं होतं, तो राहिला. नाहीतर ते चायचं दूध वगैरे आणायचं होतं, ते विसरलो आम्ही. नाहीतर काय नाही, नेक्स्ट टाइम पण आहे आपल्याकडे, गॅस वगैरे आहे, बनवू. आणि आनंद खाऊन बघ जरा. अरे तू खाता नाही हे करतो त्यासाठी आहे. प्रॉब्लेम एक झालेला आहे की हा जो चमचा आहे ना, तो ह्याच्यामध्ये नाही भेटलेला. ह्याच्यामध्ये एक भेटलाय आणि ह्याच्यामध्ये नाही भेटला. यांनी असं का केलं मला हे समजत नाही, पण चालतंय. आता काय वेळेला करू शकतो मॅनेज, एवढं काय नाही. आणि भारी लागतोय, खरंच लय भारी लागतोय गाईज. खूप भारी मॅगी बनलेली आहे आणि खरंच हे दिवस ना विसरणार नाही. या खायला. हे बघा चाय बनवायचा होता रे यार. चाय लय मिस झाले हट्टी यार. शेट आता काय खायचं आणि जायचं. 5च्या आधी खाली जायचं आहे, नाहीतर लका दरवाजा बंद होणार आहे. काय रे आजचा मुक्काम करायला लागल. हो अच्छा, इकडंच वर मुक्काम करायच्यावर राहायला लागेल मग. आणि हे बघा हे आहे. आता ह्याच्यात किती हे ना आमचं रातभर पोट भरणार आहे का. ह्याच्यात किती आहे, हे 3 आणि 10 पॅकेट पकडा. ह्या 10 पॅकेटमध्ये आम्ही रातभर इथं मच्छर फोडणार आम्हाला. आणि इथं तसं राहू शकतो, असं काय नाही. पण कसं जरा भीतीचं वातावरण पण असं, म्हणजे पाऊस वगैरे, आणि तसं हे पण नाही ना. काय नाही, चालतं. फायनली आमची मॅगी वगैरे सगळं संपलेलं आहे आणि कचरा आम्ही आमच्या बॅगेत भरून घेऊन चाललो आहे. आणि तुम्ही पण येसाल ना तेव्हा पण असंच करा. कचरा नका फेकू, इथे बॅगेत वगैरे भरून ठेवा. नंतर मग तिकडे कचऱ्याची पेटी वगैरे आहे, त्या कचऱ्याची पेटीमध्ये टाका. आता आम्ही पण तेच करणार आहे. ओके.
नाहीतर बोलचाल की बाई तू आम्हाला सांगितलंस असं असं करू नका आणि स्वतः तिथे मॅगी बनवून खाल्लीस आणि तर कचरा कुठे टाकलास असं बोलचाल. तर तसं काय नाही आहे. हे बघा ही पिशवी भरलेली आहे कचऱ्याने. ओके काय तिथं मुलं कबड्डी खेळत आहेत आणि हे कुठून आलेत, किती खालून आलेत रे. आपण आपल्याला यायला किती हे होत होतं आणि ते लोक आलेत. आता चाललो आम्ही खाली. चार्जिंग पण 1% आहे, फक्त 1%. 1%वरती जगतोय, कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो. खाली गेल्यावर नंतर व्लॉग एंड करेन. ओके फायनली आपण आपल्या गाडीपाशी आलेलो आहे. बघू शकता आम्ही त्या कोपऱ्यावरती जाऊन आलो, त्याच्या पण वरती जाऊन आलेलो आहे आणि इथून एंट्री आहे. आणि काही राहिलं असेल, कोणता पॉईंट राहिला असेल तर सॉरी गाईज. आपल्या मोबाईलचं चार्जिंग उतरलेली, म्हणून नेक्स्ट टाईम आपण व्लॉग बनवू ना तेव्हा फुल तयारीमध्ये येऊ आणि हा व्लॉग इथेच एंड करू. आणि जय शिवराय, जय शंभूराजे.